चंद्रपुर शहर पुलिस की टीम ने आरोपियों को गिरफ्तार कर 7 मामलों का पर्दाफाश किया। तो आइए सुनते हैं इसके संबंध में शहर पुलिस स्टेशन की पुलिस निरीक्षक प्रभावती एकुरके ने क्या जानकारी दी। चंद्रपुर शहर पुलिस स्टेशन की टीम ने आरोपियों को कब्जे में लेकर 7 मामले का पर्दाफाश किया। हम आपको बता दें, इन आरोपियों ने शहर पुलिस स्टेशन की हद के साथ ही अन्य विभिन्न पुलिस स्टेशन के हद में अनेक वारदातों को अंजाम दिया था, जिसमें घर में सेंधमारी, मोटरसाइकिल की चोरी, जबरन चोरी आदि मामलों का समावेश है। जिन आरोपियों को गिरफ्तार किया गया उसमें वेंकटेश उर्फ वेंकैया, महेंद्र कोपेलवार, स्नेहा उर्फ भारती उर्फ मुस्कान, सरेश खैरे, तनवीर कदीर बेग, साथ ही मोहम्मद फैजार, मोहम्मद वकील अंसारी इनका समावेश है। और यह कार्रवाई पुलिस अधीक्षक मोमका सुदर्शन, अपर पुलिस अधीक्षक रीना जनबंधु, उप विभागीय पुलिस अधिकारी सुधाकर यादव के मार्गदर्शन में प्रभावती एकुरके, पुलिस निरीक्षक पुलिस स्टेशन चंद्रपुर के साथ ही पुलिस उप निरीक्षक संदीप बच्छिरे, पुलिस उप निरीक्षक कोल्टे, संतोष कुमार कनकम के साथ भावना रामटेके, कपूरचंद खरवार, इमरान खान, दिलीप कुशराम, रूपेश रणदिवे, राहुल चितोड़े, इरशाद खान, विक्रम मेश्राम, गुना शोध पथक पुलिस स्टेशन चंद्रपुर शहर, इन्होंने कार्रवाई की। तो आइए सुनते इस कार्रवाई के संबंध में तथा आरोपियों ने और कौन कौन सी परिसर में घटना को अंजाम दिया, इसके संबंध में विस्तार पूर्वक जानकारी में चंद्रपुर शहर की पुलिस निरीक्षक प्रभावती एकुरके ने मीडिया को विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। पोलीस स्टेशन शहर या ठिकाणी 14 एप्रिलला बाबूपेठ एरियातील किरण कांबळे नावाचे तक्रारदार पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरिता आलेले होते। 14 एप्रिल रॅली जयंती साजरी करण्यासाठी घराबाहेर 7 वाजता पडले। रात्री 12 वाजता येऊन पाहिलं असता त्यांच्या कुणीतरी अज्ञात चोराने घरामध्ये घराचा कडी कुलूप तोंडात कडी आणि कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून त्यांचं जे काही सोन्याचा काही ऐवज होता, साधारणतः 4 तोळ्याचा आणि काही पैसे, हे दागिने चोरून नेले अशा स्वरूपाची तक्रार प्राप्त झालेली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने सिटी पोलीस स्टेशन या ठिकाणी घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला होता। गुन्ह्यातील घटना स्थळाची पाहणी केली आणि इतर काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरनं आणि तांत्रिक विश्लेषणावरनं आमची टीम अविरतपणे सदरच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना साधारणतः एक 16 तारखेला सदर गुन्ह्याचा उलगडा झालेला आहे। सदर गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी भारती उर्फ स्नेहा उर्फ मुस्कान, तिचा साथीदार तनवीर बेग आणि वेंक्या, ह्या तिघेही रेकॉर्डवरील आरोपी आहेत। तिघांनी मिळून केल्याबाबत निष्पन्न झाल्याने तिघांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली होती। अटकेदरम्यान त्यांना अधिकृत गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या केल्याबाबत कबूल केलेला आहे। PCR मध्ये असताना त्यांनी राजुरा या ठिकाणी जवळपास 3 गुन्हे केल्याबाबत 392, परत घरफोडी, वाहन चोरी अशा स्वरूपाचा गुन्हा केल्याचा, परत नागपूर या ठिकाणी वाहन चोरी केल्याचा आणि सिटी हद्दीमध्ये मार्च महिन्यात आणि ह्याच्या पूर्वी पण 2 घरफोड्या केल्याच्या, असे एकूण 7 गुन्हे केल्याबाबतची कबुली दिलेली आहे। गुन्ह्याच्या अनुषंगाने सदर आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस करून गुन्ह्यातील जो ऐवज आहे आत्ता पावे तो 5,46,000चा जप्त करण्यात आलेला आहे। यातील त्यांना सहाय्य करणारा एक 4था आरोपी फैजान, जो नागपूरचा रहिवासी आहे, याला सुद्धा गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव की रिपोर्ट।